नमस्कार. तुमचं या बालसंमेलनात खूप खूप स्वागत. आज महाराष्ट्रभरातून वेगवेगळे बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत. तेव्हा आपण सुरू करूया या कार्यक्रमाला. आज या बालसंमेलनात एक बाल शाहीर पण आली आहे. तिचं नाव आहे तृप्ती सावंत. ती सुद्धा कोल्हापूरवरून. चला तिचा पोवाडा ऐकूया. बोला भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चाचा नेहरू की जय. सोनियाचा दिवस हा आला बाल दिनाला, बाल दिनाला, बाल दिनाला. चाचा नेहरूंचा जन्मदिनास. आज चाचा नेहरूंचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर आपला बाल दिन. म्हणूनच प्रेमाचा दिवस खरा हा खास. उधळ्या शब्द सुनने होत्यास जी जी. उधळ्या शब्द सुनने होत्यास जी जी जी. आजी आजी बांधवणी आमच्या पंखात पुढच्या भविष्यात. चाचा नेहरूंनी आम्हाला शिकवण काय दिलीये? देशाला उज्ज्वल कसं बनवायचं आणि आपली पुढची पिढी कशी घडवायची ही आम्हाला शिकवण दिली आहे. बांधवणी आमच्या पंखात पुढच्या भविष्यात. आकाशी भरारी घेण्याला, देशाला उज्ज्वल करण्याला. नेहरूचा मंत्र बाल म्हणाला जी जी. नेहरूचा मंत्र बाल म्हणाला जी जी जी. हाजी हाजी आम्ही बालक सृष्टीचे चित्र जगाचे मित्र. ओळख नाही लागत आम्हाला. आम्ही आमच्या आई बाबांच्या सहज जरी कडेवर बसलो तरी आमचा हात सहजरित्या कोणालाही जातो. आम्हाला माहित नसतं की तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पातीचा आहे. आम्ही जर त्याला हात केला तर त्याला खूप आनंद मिळतो. म्हणूनच ओळख नाही लागत आम्हाला. सुख कशाला मिळतो प्रेमाला. गोड हसण्या उडे सर्वाला हाजी जी. गोड हसण्या उडे सर्वाला हाजी जी जी. हाजी 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 बालजपूच्या हाती देवनी गुलाब पुष्पाचं. चाचांनाही लहान मुलं आवडत होती, पण ती चाचांना मुलं गुलाबाच्या फुलासारखी दिसत होती. म्हणूनच बालजमूच्या हाती देवनी गुलाब पुष्पाचं. चाचांना आनंद मिळो कासा. जिर 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 जी जी. जिर 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 जी जी. जिर 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 जी. मजुरी कामासाठी करू नका तुम्ही आमचे शोषण. आम्ही काय म्हणतोय? मजुरी कामासाठी आमचं शोषण करू नका. आमची शिकण्याची इच्छा असून आम्हाला शिकायला मिळत नाहीये. कारण की आमची घरची बिकट परिस्थिती. अहो 2 वेळचं पोटापाण्याला मिळत नाही म्हणून आम्ही हे शिक्षण सोडले. आमची सरकारला ही प्रमुख मागणी आहे. या मुलांना तुम्ही शिक्षण द्या खरं, पण त्यांच्या 2 वेळच्या पोटापाण्याचाही तुम्ही विचार करा. हा जर तुम्ही विचार लक्षात आणला तर ही मुलं देशाचं उज्ज्वल भविष्य घडू शकतील. मजुरी कामासाठी करू नका तुम्ही आमचे शोषण. तुम्ही आम्हाला मजुरी काम देऊ नका तर तुम्ही आम्हाला काय देऊ शकता हे ऐका. हाती नवी पाटी पेन्सिल घडेल आमचे जीवन हो. जिर 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 जी जी. जिर 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 जी जी. जिर 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 जी.
आज या बालसंमेलनात एक बाल कीर्तनकार पण आली आहे. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का इथे खूप सारे बालकलाकार आलेत. तर मी बोलवतो तेजस्विनी जोशीला आणि ती चक्क आपल्याला रत्नागिरीवरून भेटायला आली आहे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला. पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला. आले गुरुवर जाहली प्रगटलीला. आले गुरुवर जाहली प्रगटलीला. देखुनी या अवचित नदी काठी. देखुनी या अवचित नदी काठी. भिक्षुकांची भोवती होय दाटी. भिक्षुकांची भोवती होय दाटी. समर्थांनी जे दक्षिणा म्हणून जे गोटे ब्राह्मणांना दिले होते ते ब्राह्मणांनी फेकून दिले. आणि काही काळानंतर ब्राह्मणांना समजले की समर्थांनी आपल्याला जे दक्षिणा म्हणून गोटे दिले होते ते सोन्याचे झाले आहे. म्हणून त्यांनी काय केले तर ते जिथे समर्थ रामदास बसले होते तिथे म्हणजेच सज्जनगडावर निघाले आणि सज्जनगडावर पोचले आणि समर्थ रामदासांना म्हणाले की आम्हाला हे गोटे सोन्याचे करून द्या. आम्ही ते फेकून दिले. आम्हाला माहीत नव्हते. आमचे नशीबच फुटले. ते म्हणाले तेव्हा मी नामस्मरण केले होते. त्या नामस्मरणामुळे जी माझ्यात शक्ती आली होती ती आता येणार नाही. त्यामुळे बाबांनो आता मी काही तुम्हाला ते दगड म्हणजेच गोटे काही सोन्याचे करून देऊ शकत नाही. आलाच आहात तर बसा असं समर्थ रामदासांनी ब्राह्मणांना सांगितले. म्हणून ब्राह्मण बसले. त्यांचं सगळं आदरातिथ्य केलं. त्यांचं भोजन केलं. त्यांना भोजन वाढू घातलं आणि मग नंतर ब्राह्मण भोजनावरून उठले आणि नंतर समर्थ रामदासांनी त्यांना सांगितले की तुम्ही गोटे मी तुम्हाला गोटे जे दिले होते ते तुम्ही फेकून दिले. आता मी काही तुम्हाला देतो दक्षिणा म्हणून ते तुम्ही जपून ठेवा. म्हणून त्यांनी सोन्याचे होन त्यांना दक्षिणा म्हणून दिले आणि सांगितले की तुम्ही सोन्यात सोनं जास्त मानू नका. तर नामस्मरणामध्ये सोनं जितकं जास्त मिळेल तेवढं खरं सोन्यात कधीच सोनं मिळणार नाही. त्या गुरुजींनी सांगितले, सगळ्या ब्राह्मणांनी सांगितले ठीक आहे. म्हणून ते म्हणाले की कधीही लक्षात ठेवा जेवढं नामस्मरणात शक्ती असते आणि त्याने जेवढं सोनं मिळतं तेवढं खऱ्या सोन्यात मिळत नाही. नका कष्टी होऊ राम नाम सोने. नका कष्टी होऊ राम नाम सोने. गाठीशी बांधणे अखंडित. गाठीशी बांधणे अखंडित. नका कष्टी होऊ राम नाम सोने. नका कष्टी होऊ राम नाम सोने. आता मी बाल संमेलनात थोडासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा बाल संमेलन फक्त ABP माझावर.
आपल्या इथे अजून एक बालशाहीर आलाय. त्याचं नाव आहे पृथ्वीराज माळी आणि तो आहे सांगलीमधून आणि त्याचं नाव चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. तर चला ऐकूया त्याचा पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजा नेहरू की जीवाची प्राण, शोभता शब्द जीवाची प्राण. स्वधर्मासाठी आरोपुनी
झेंड्याचा मान राखीची भगव्या झेंड्याचा मान आणि या शिवाजी राजांना पकडण्यासाठी अफजल खानाने तबकात मांडलेला पैजेचा आवडा उचलला आणि खान निघाला. तो कसा म्हणाल? अफजल हो मुनी तंग काजी म्हणे दगा हाय 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 काजी म्हणे दगा हाय 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 काजी म्हणे दगा हाय 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 पंढरपुरा सोडून या सिंगणापुरी कान पंढरपुरा सोडून या सिंगणापुरी कान चत्रलिंग देवस्थान प्रसिद्ध महादेवाचं स्थान करी उद्ध्वस्त या स्थान हिंदू सदेव नाव उरला मराठ्यांचा उदय काले सरला मराठ्यांचा उदय काले सरला अखेर खानाच्या आणि राजांची भेटीची जागा ठरली. ती कोठे म्हणाल? कोठे कोठे? प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि ती कशी म्हणाल? आणि शिवराया जवळचा जाम कपटा सडाव साधून काय प्रकार केला खान पकडली धरून लागला जोरा जोरान तो कपटी बदल खान खान करी पूर्ण जाणून काढला पकळा फाडून दगा दगा म्हणून प्राणानं सोडला प्राण घेऊन चालला वीर इतक्यात घडला काय प्रकार सय्यद बन्ना धावला सत्वर इतक्यात फिरला दैवाचा जोर जीवा म्हाला करतोय प्रहार होता जीवा म्हणून या शिवा साक्षी तोर छत्रपती शिवाजी महाराज की होता जीवा म्हणून या शिवा साक्षी तोर अप्यार
सर्जावतरला शिवाजी सर्जावतरला गाऊन शौर्य वर्णन करीतो मी कथन भरावा अंग सडता मनात सर्वोपरी श्रीकृष्ण अम्मा प्रणती प्रणती अहो स्वातंत्र्याच्या रक्षणाला आले तयार मावळे आले तयार मावळे आले तयार हर हर महादेव झाली गर्जना आली अमर जिरर रामादाजी जिरर रामादाजी जिरर रामादाजी आज आपल्या बाल संमेलनात 2 कवयित्री सुद्धा आलेल्या आहेत औरंगाबादवरून. एकीचं नाव आहे श्रिया आणि एकीचं दीक्षा. तर श्रिया, तुला ही आवड कशी लागली? मी जेव्हा घरी बसायचे आणि जेव्हा मी एकटी मला असं वाटायचं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे क्रिएटिव्हिटी, सो मग तेव्हापासून मी कविता लिहायला लागले. आणि तुला? माझे बाबा कवी आहेत, तर बाबांमुळे आणि बाबांच्या मित्रांमुळे ही मला आवड लागली. बाबा नेहमी घरी साहित्य संमेलन किंवा असंच काहीतरी ठेवतात, तर त्याच्यामुळे ही मला आवड निर्माण झाली. मग श्रिया, एक कविता ऐकून दाखव. हो, मी आज प्रदूषणावरची कविता ऐकवणार आहे. प्रदूषण इतकं वाढत चालले, प्रदूषण इतकं वाढत चालले, पृथ्वीला ते गाडत चालले. प्रदूषण इतकं वाढत चालले, पृथ्वीला ते गाडत चालले. माणसांना ते हाकलत चालले, प्रदूषण इतकं वाढत चालले. प्रदूषण इतकं वाढत चालले, झाडांना ते नष्ट करत चालले. प्रदूषण इतकं वाढत चालले, झाडांना ते नष्ट करत चालले. पृथ्वीला ते गाडत चालले. तुझ्या समंजसपणाला ते ढकलत चालले. प्रदूषण इतकं वाढत चालले. एकदा बघ तू, एकदा बघ तू, नष्ट होईल हा माणूस, नष्ट होईल हे जग. अरे नष्ट होईल हा माणूस, नष्ट होईल हे जग. आणि त्याचं कारण एकच असेल, माणूस, माणूस आणि फक्त माणूस. धन्यवाद. मस्त. आता तू एक ऐकव. कवितेचं नाव आहे मैत्री म्हणजे काय. मैत्री म्हणजे काय, रोज भेट व्हावी असं. मैत्री म्हणजे काय, रोज भेट व्हावी असं. असंही काहीच नाही. रोज गप्पा माराव्यात असं, रोज गप्पा माराव्यात असं. असंही काहीच नाही. रोज थोडा वेळ एकत्र बसावं, रोज थोडा वेळ एकत्र बसावं असं. असंही काहीच नाही. एका माळेचे मणी म्हणजे मैत्री असं. एका माळेचे मणी म्हणजे मैत्री असं. असंही काहीच नाही. पण मी तुला आणि ह्या मैत्रीला विसरणार नाही आणि आपण ही मैत्री तुटू द्यायची नाही, ह्याची आपल्याला खात्री. आणि हीच झाली खरी मैत्री. वाव. मी पावसाची कविता ऐकवतीये. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. नाही मुरला जमिनीत कसं वाटेल उन्हास. अरे पाऊस पाऊस. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. नाही पडला समुद्रात काय वाटेल सूर्यास. अरे पाऊस पाऊस. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. चल चल माझ्या संगे आणि पुरव लोकांची हौस. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. धन्यवाद. आता माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे स्त्रीचा सन्मान. जातींचा भेदभाव धरू नका ओठी, जातींचा भेदभाव धरू नका ओठी. भरू द्या मला तिच्या आनंदाची ओटी. त्रास त्रास म्हणत म्हणत ती ओळख विसरून गेली. त्रास त्रास म्हणत म्हणत ती ओळख विसरून गेली. भरू द्या मला तिची आनंदाची ओटी. तिला असते आवड काही पण सोडावे लागते सगळे काही. तिला असते आवड काही पण सोडावे लागते सगळे काही. म्हणून म्हणते भरू द्या मला तिची आनंदाची ओटी. असते सासरी पण गुंतलं मन माहेरी. असते सासरी पण गुंतलं मन माहेरी.
म्हणून म्हणते भरू द्या मला तिच्या आनंदाची ओटी, भरू द्या मला तिच्या आनंदाची ओटी. धन्यवाद. तुम्हाला हा कार्यक्रम आवडतोय ना? फक्त छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा बाल संमेलन. आज आपल्याकडे रायगड पालीचा तेजस मोरे आलाय. तर तेजस, तू कोणती कोणती वाद्य वाजवतोस? मी पखवाज, बगल बच्चा, ढोलकी, ढोलक, ढगा, तबला हे सगळे वाजवतो. अरे, मग तू टोटल किती वाजवतोस वाद्य? टोटल 10 वाद्य वाजवतो. 10. मग तू आज कोणती कोणती वाजवणार आहेस? आज जेवढे तेवढे सगळे वाजवणार. वाव रे, मस्तच. आता आपण सुरू करूया आणि ऐकूया याचं वाद्यान. मी आता तुमच्या समोर तबल्याचे काही तुकडे मुकडे, गत तुकडे आणि चक्रधार सादर करत आहे.
तुमच्या समोर ढोलक वाजवते. तुमच्या समोर ढोलकी आणि बगलबच्चा सादर करत आहे.
बालसंमेलन आता इथेच थांबतो आणि हो, तुम्हाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.